आजारी माणूस डॉक्टरकडे गेला की त्याला औषधं देण्यासाठी डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहून देतात. आता डॉक्टरांनी त्यात औषधं लिहून दिली आहेत की एखादा सिक्रेट मेसेज हेच कळत नाही. फक्त मेडिकलवालाच तो सिक्रेट मेसेज डिकोड करून आपल्याला औषधं देतो. स्टेशनरीच्या दुकानात पेन घ्यायला गेल्यावर ते चालतंय की नाही हे बघण्यासाठी कागदावर ज्या रेघोट्या आपण मारतो, अगदी तसंच काही काही डॉक्टर पेशंटना प्रिस्क्रिप्शन लिहून देतात. डॉक्टरांची ही वाईट हस्ताक्षरातली प्रिस्क्रिप्शन्स बघून लिखना क्या चाहते हो असंच विचारावंसं वाटतं. पण डॉक्टरांच्या याच प्रिस्क्रिप्शन लिहायच्या स्टाईलवर आता थेट कोर्टानं त्यांना डोस दिलाय. डॉक्टरांनी पेशंटना सुवाच्य अक्षरात औषधं लिहून द्यावी असे आदेश पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाकडून देण्यात आलेत. अशा वाईट हस्ताक्षरात लिहिलेल्या प्रिस्क्रिप्शनमुळे पेशंटच्या जीवाला धोका होऊ शकतो असं कोर्टानं म्हटलंय. त्याचं झालं असं की एका महिलेवरील अत्याचार आणि फसवणूक प्रकरणी पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात सुनावणी सुरू होती. तेव्हा सरकारी डॉक्टरांनी लिहिलेला महिलेचा वैद्यकीय अहवाल न्यायमूर्ती वाचण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यातला एकही शब्द त्यांना नीट वाचता आला नाही. तेव्हा न्यायमूर्ती जसगुरप्रीत सिंग पुरी म्हणाले की ज्या काळात कम्प्युटराइज प्रिस्क्रिप्शन देणं सहज शक्य असताना आजही सरकारी डॉक्टर हाताने प्रिस्क्रिप्शन लिहून देत आहेत. फक्त मेडिकल व्यावसायिक सोडले तर इतर कोणालाच तो वाचता येत नाही. हे धोकादायक आहे. त्यामुळं कोर्टानं सरकारला पुढच्या 2 वर्षात डिजिटल प्रिस्क्रिप्शन सुरू करण्याचे आदेश दिलेत. तसंच जोपर्यंत डिजिटल प्रिस्क्रिप्शन सुरू होत नाही तोपर्यंत सगळ्याच डॉक्टरांनी समजेल अशा मोठ्या आणि इंग्रजी कॅपिटल अक्षरात प्रिस्क्रिप्शन लिहिणं बंधनकारक असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय. प्रत्येक डॉक्टरनं औषधं लिहून देताना ती जेनेरिक नावांसह स्पष्ट आणि कॅपिटल अक्षरात लिहून द्यावीत असे आदेश मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियानं 2016लाच दिले होते. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या डॉक्टरांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आल्याचं आरोग्य राज्यमंत्र्यांकडून 2020ला संसदेत सांगण्यात आलं होतं. पण तरी अजूनही अशा प्रिस्क्रिप्शन डॉक्टर सर्रासपणे लिहून देत आहेत. आता डॉक्टरांना दिवसाला शेकडो पेशंट्सना तपासायचं असतं. त्यामुळं घाईत त्यांच्याकडून अशा अक्षरातल्या प्रिस्क्रिप्शन्स दिल्या जातात किंवा दवाखान्याच्या जवळ असलेल्या मेडिकल स्टोअरमधले विक्रेते हे डॉक्टरांच्या हस्ताक्षराला सरावलेले असतात. ही गोष्ट गृहीत धरून डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन लिहितात असं काही डॉक्टरांचं आणि तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण अशा हस्ताक्षरात प्रिस्क्रिप्शन लिहिणं हा पेशंटच्या जीवाशी खेळ असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे. त्यामुळेच पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाकडून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनबाबत हा निर्णय देण्यात आलाय. तुम्हाला हा निर्णय योग्य वाटतो का? कमेंट करा आणि HBT मराठीला नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करा.